मी प्रवीण. आमच्या शेजारी एक वहिनी राहत होती. तिला एक मुलगा होता. तो नेहमी आमच्याकडे टीव्ही पाहायला यायचा. तो आता जास्त लहान पण नव्हता, पण तो लहानपणापासून आमच्याकडे यायचा आणि वहिनी पण यायची. वहिनी पाहायला सुंदर होती. ती घरी आली की माझे लक्ष तिच्याकडे असायचे, पण मी तिच्या सोबत जास्त बोलत नव्हतो. एक वेळा मार्केट आणि एकदा हॉस्पिटल घेऊन गेलो होतो, कारण तिचा नवरा कामामुळे जास्त बाहेर असायचा. तिचे नाव चेतना होते. ती पण जॉब करायची. एकदा मी तिच्याकडे काहीतरी वस्तू देण्यासाठी गेलो होतो. ती जॉबवर जाणार होती, पण तिला उशीर होत होता आणि तिचे काही काम व्हायचे होते. मी तिला विचारले, तुमची कामात मदत करू का? तर ती नाही म्हणाली. पण मी तिला म्हणालो, तुम्हाला अगोदरच वेळ झाला आहे आणि आता मला मदत नाही करू दिली तर अजून वेळ होईल. आणि तिची कामात मदत करत होतो. त्यानंतर ती हसायला लागली आणि म्हणाली की तू खूप छान आहेस आणि माझी चांगली काळजी घेतोस. थोडा वेळ बोलून आम्ही किचनच्या बाहेर आलो. ती फार छान दिसत होती. मी तिचे कौतुक करू लागलो. मी म्हणालो, तुम्ही साडीत खूप सुंदर दिसत आहात. ती म्हणाली, असं काही नाही आहे, माझी खोटी स्तुती करू नकोस. मी म्हणालो, नाही वहिनी, तुम्ही खरंच खूप छान दिसत आहेत. वहिनी, आता लाजून तुम्ही पण ना फार मस्करी करता. नंतर आम्ही दोघे हसत हसत हॉलमध्ये गेलो आणि काही वेळेने आपल्या घरी आलो. सकाळी मी एका कामासाठी बाहेर पडलो होतो. सकाळी तेव्हा वहिनी पण मला दिसली. ती कदाचित कामावर जायला निघाली असेल. त्यावेळेस मी आपली गाडी काढत होतो. त्यानंतर वहिनीला विचारले, तुम्ही जॉबवर जात आहात काय? चला मी सोडतो तुम्हाला. मी परत म्हणालो, चला तुम्हाला सोडून देतो, मी त्याच दिशेने जात आहे. वहिनी म्हणाली, अरे नाही, तुला त्रास होईल. मी म्हणालो, चला मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ती गाडीवर बसली आणि तिला मी सोडून दिले. आता तिला मी रोज सोडून देऊ लागलो आणि ती माझे आभार मानत होती. आणि तिच्या घरी पण जाऊ लागलो आणि तिच्या कामात मदत करू लागलो. ती माझ्या अशा वागण्यावरून फार खुश होती. एक दिवस मी तिला सोडायला जाणार होतो तर अगोदरच ती निघून गेली होती. नंतर माहीत झाले की तिच्या नवऱ्याने तिला सोडले आहे म्हणून. पण तिचा नवरा हा जास्त बाहेरच असायचा, त्यामुळे तिला अनेक कामात अडचण भासत होती आणि मी तिला कामात मदत करत होतो. तसेच तिच्या सोबत गप्पा गोष्टी करत असल्याने तिला पण फार छान वाटायचे, कारण कोणालाही आनंद हवाच असतो. आणि असेच अनेक दिवस चालत गेले. आता जर मी कधी आलो नाही तर ती मला फोन करायची आणि म्हणायची, तुला तर वेळच नाही मिळत, आणि म्हणायची, तुला वहिनीची आठवण नाही येत. मी पण तिला गमतीने बोलायचो, मला नेहमी तुम्ही आठवण येते आणि नेहमी तुम्हाला मिस करतो. तर ती हसून म्हणायची, तू फक्त माझी खोटी प्रशंसा करत जा. पण तिला मुद्दाम म्हणायचो, तुम्हाला केव्हा माझी गोष्ट समजेल माहित नाही. पण असेच आमचे बोलणे असायचे. आमचे अशाच वागणे आणि बोलणे यामुळे आम्ही फार आनंदी होतो आणि आमच्या बोलण्यातून आमचा जवळीकपणा दिसत होता. आणि ते म्हणतात ना, जर एकमेकांचे मन एकमेकांना पटू लागले तर त्यांचे मन जुळायला वेळ लागत नाही. कदाचित आमचे पण असेच होऊ लागले होते, कारण त्या आमच्या वागण्यावरून आम्हाला समजून आले होते. पण आम्हाला आमच्या वागण्याचा आनंद होत होता आणि हा आनंदाचा वेळ खूप चांगल्या प्रकारे जाऊ लागला होता. आता मी तिच्याकडे फार वेळ राहू लागलो होतो आणि तिला पण माझ्यासोबत वेळ घालवायला छान वाटत होते. असेच काही दिवस निघून गेले होते आणि त्यात आम्ही अजून जवळ येऊ लागले होतो. आता तर माझे विनोद फार जास्तच होत होते, पण तिला या विनोदाबद्दल तक्रार नसून फार आनंद होऊ लागला होता. आणि ती आनंदी असल्यास मला पण फार छान वाटत होते. फार वेळ जवळ बसून एकमेकांना एकमेकांचे सुखदुःख शेअर करणे हे आमचे आता रोजचे झाले होते. तिला तर मी जॉबवर सोडतच होतो आणि कधी कधी तिला घेऊन पण येत होतो. आणि ते 2 दिवस आमच्या आठवणी साठवून गेले. मला पण 2 दिवस सुट्टी होती आणि तिला पण त्या 2 दिवसची सुट्टी होती. तिला तर फार आनंद होत होता, कारण आता कामाचे टेन्शन तिच्या डोक्यावर नव्हते. ती त्या दिवशी उशिरा उठली. मी गेलो तर नुकतीच ती उठली होती. मी तिला विचारले, आज उशिरा उठले बरं नाही का? तर म्हणाली, सुट्टी आहे म्हणून उशिरा उठले. नंतर तिने फ्रेश होऊन नाश्ता बनवला आणि आम्ही नाश्ता करू लागलो.
नंतर मी तिला कामात मदत केली. ती मला जेवण कर म्हणत होती, पण मी तिला नाही म्हणालो. आईने अगोदरच जेवण बनवले आहे असे तिला सांगितले. तर ती म्हणाली, पण रात्रीचे जेवण माझ्याकडे करायचे. रोजच तू घरी जेवतोस, म्हणून तुझे जेवण माझ्याकडे. मी पण हो म्हणालो. नंतर मी आपल्या घरी गेलो. काही वेळाने माझा मित्र आला, त्याच्या सोबत कामाने बाहेर गेलो. घरी आलो तर दुपार झाली होती. नंतर मी आराम केला आणि संध्याकाळी वहिनीकडे गेलो. वहिनी कामे करत होती, मी पण तिला कामात मदत केली. नंतर आम्ही जेवणासाठी बसलो आणि आम्ही जेवण केले. मी बसून होतो, ती पण येऊन बसली आणि विचारले, कस बनले होते जेवण? मी म्हणालो, बिलकुल तुमच्या सारखेच. तर म्हणाली, माझ्या सारखे म्हणजे? मी म्हणालो, तुम्ही जेवढे सुंदर आहात त्यापेक्षा पण सुंदर जेवण बनवले. ती हसली आणि म्हणाली, तू पण ना फार विनोद करतो. पण म्हणू लागली, तू आला ना तर फार छान वाटू लागले, नाहीतर मला एकटीला करमत नव्हते. मी पण तिच्याकडे पाहून म्हणालो, तुम्ही पण माझ्या सोबत बोलतात तर मला पण फार छान वाटते. ती पण माझ्याकडे बघत होती. आम्ही केव्हा एक झालो आम्हालाच कळले नाही. आम्हाला रोखणार कोणीच नव्हते आणि आम्ही एकमेकांसोबत एकमेकांचा आनंद व्यक्त करू लागलो. तिचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला होता आणि तिच्या चेहऱ्यावर बघून असे वाटत होते की तिला अनेक दिवसापासून ज्या गोष्टींची आवश्यकता होती ती तिला आज मिळू लागली होती. मला पण फार छान वाटू लागले होते आणि माझा पण आनंद दुप्पट झाला होता. आमचा उत्साह वाढला होता आणि या वाढत्या उत्साहामध्ये वेळ कशी निघून गेली काही कळलेच नाही. आणि मला समजले की मला घरी जायचे आहे आणि नंतर मी आपल्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी पण आम्ही फार आनंदी होतो आणि तो पण सुट्टीचा दिवस होता आणि त्या सुट्टीच्या दिवशी पण आम्ही त्या वेळेचा आनंद घेतला. आणि या गोष्टीला अनेक दिवस होऊन गेले आहे, पण आता मला जॉब लागली आहे. तरी सुद्धा वेळ मिळाला की तिला जॉबवर सोडतो आणि कामात सुद्धा मदत करतो. मित्रांनो, आपल्याला गोष्टी आवडल्यास गोष्टीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद तुम्हा सर्वांचे.